माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इथे ईश्वरी ही सगळ्या गोष्टी जाणून असते आणि ती सुप्रियाला म्हणत असते की आई, तू नको इतकी पॅनिक होऊ. तू मला बऱ्याच गोष्टी सांगितल्यास, यावरनं मला कळतंय की या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे, पण उगाचच तुला ह्या सगळ्यातून सफर व्हावं लागतंय आणि नाही त्या गोष्टी तुझ्या जावयाकडनं ऐकून घ्यायला लागत आहे. मला कळतंय की तुला किती त्रास होत असेल. मग आता या त्रासाचं मला काहीच वाटत नाही. मला ना तुझा संसार जर तो विस्कटीत होत असेल, तुझा संसार मोडला जात असेल, तर त्या गोष्टी मला कधीही चालणार नाहीत आणि त्या गोष्टींचा मला सगळ्यात जास्त त्रास होतोय. मग आता तुला ती बाई आठवते का? म्हणजे मला तर पूर्ण डाऊट आहे, जे काही झालं आहे ना ते त्या बाईमुळे झालं आहे. म्हणजेच त्या बाईने मुद्दामून तुला तेवढ्या वेळात तिथं बोलवलं आणि त्या सगळ्या गोष्टी या सगळ्यामुळे झालेल्या आहेत. म्हणूनच मी काय म्हणते, त्या बाईबद्दल तुला काही आठवतं आहे का? ती बाई कशी दिसत होती काय? त्यावर आता सुप्रिया विचार करते आणि सुप्रिया आता सांगू लागते की बघ ना, ती बाई ना काही सेकंदासाठीच मला भेटली होती, त्यामुळे ती कशी दिसत होती आणि काय नाही याबद्दल ना खरंच मला काहीच समजत नाही आहे आणि म्हणूनच ना मला टेन्शन येते. पण मला या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत ना काहीच कळत नाही आहे. त्यावर मात्र आता ईश्वरी ही सुप्रियाला म्हणत असते की आई, तू बिलकुलही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी बघते. माझ्या परीने जेवढं काही करता येतं ना तेवढं मी करते आणि मी ह्याला एवढ्या गोष्टी तर मला कळल्या आहेत ना, त्याबद्दल अर्णव सरांशी बोलते आणि अर्णव सरांना या गोष्टी समजावून सांगते. बघू ते ऐकतायत का? त्यावर आता ते तू तुझ्याशी बोलतो तरी आहे का? म्हणजे तुमचा संवाद होतोय की तुमच्यामध्ये भांडणं झाली आहेत, हे सुद्धा आता ती विचारत असते. पण यावर आता ईश्वरी काहीच बोलत नाही, कारण अर्णव ना तिच्याशी एकही शब्द बोलायला तयार नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी ती कोणत्या तोंडाने आईला बोलणार आहे? मग पुन्हा आईला या सगळ्याचा त्रास होणार हेही तिला माहिती आहे. म्हणूनच आता या सगळ्याबद्दल ती आईशी बोलत नाही. ते खूप जास्त नाराज आहेत, त्यांना तसं वाटणारच, पण त्यांचा गैरसमज आपण दूर करू असं देखील आता इकडे असणारी ही ईश्वरी आहे ती आपल्या आईला सांगते आणि आपल्या आईला मिठी मारते. पण तू काळजी करू नको, आजच मी ह्यांच्याशी बोलून घेते. मला ज्या ज्या काही गोष्टी कळल्यात ना त्या तर मी ह्यांना सांगेनच असं देखील ईश्वरी आता आपल्या आईला म्हणते आणि तिकडनं आता ती जायला निघते. दुसरीकडे अर्णव डायनिंग टेबलवर बसलेला असतो. मग आता आजी त्याला विचारत असते की ईश्वरी कुठे आहे? अरे, मी ईश्वरीला सकाळपासून बघते, कुठे दिसत नाही आहे. मला जर तिच्याशी बोलायचं होतं, मला तो प्रसाद बनवायचा आहे ना गणपतीच्या देवळात जाण्यासाठी, त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं. ती कुठे गेली मला माहीत नाही असं आता अर्णव बोलत असतो. हे काय, बायको कुठे गेली आणि तुला माहीत नाही? काही चाललंय काय दोघांचं? म्हणजे दोघांनाही एकमेक कुठे जातात हे माहिती असतं आणि आज काय झालं हे माहीत नाही आहे. मामा आणि अंजली दोघंही जण आता अर्णवची मजा घेत असतात. पण अर्णवला माहीतच नसते की ती कुठे गेली, कारण अर्णव आणि त्या दोघांचंही भांडण झालेलं असतं हे घरातल्यांना तो सांगू शकत नसतो. म्हणूनच आता अर्णव म्हणत असतो की ती कुठे गेली मला माहीत नाही. आणि त्याच वेळेला इकडे आजी म्हणत असतात की अरे, मला ना तिला देवळात घेऊन जायचं होतं ना, म्हणून तुला विचारलं की ती कुठे आहे काय आहे. म्हणजे कसं, तिला आम्ही जर सोबत घेऊन गेले तर तेवढंच मलाही बरं वाटतं आणि मग तीही तेवढी होते. आणि तसंही ना ती मुलगी खरंच ना खूप गुणी आहे. म्हणजे तुमच्या लोकांमध्ये जेवढा समज नव्हता ना तेवढा त्या मुलीमध्ये आहे बघा, असं देखील आता आजी बोलत असते. त्यावर आजीला आता आकाश आणि त्याचसोबत अंजली बोलत असतात की आता तुझी ती लाडकी झाली आहे, आम्ही लाडकी राहिलेलो नाही आहे, हे तुझ्या बोलण्यावर ना सरळ दिसतंय हां आजी, असं देखील आता बोललं जातं. त्यावर आजी म्हणते की आहेस किती गुणी. आणि आता अंजली आणि त्याचसोबत इथे जेव्हा आकाश बोलत असतात ना या सगळ्याबद्दल, तरीसुद्धा ना एकाही शब्दाने जो आहे तो अर्णव काहीच रिॲक्ट होत नाही, कारण त्याला ना काही फरक पडतच नसतो मुळात आणि त्यामुळेच ना तो काही देखील रिॲक्ट होत नाही. पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये आता जो आकाश असतो तो म्हणत असतो की तुला आजी पेढेच हवेत ना, मी एक काम करतो, मी पटकन आहे ना आता जे ऑर्डर आहेत पेढे ते करून घेतो. म्हणजेच ना नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये सुद्धा ते पेढे खूप छान मिळतात, मग तू प्रसादाला घेऊन जाऊ शकतोस. मग आता नम्रताचं क्लाउड किचनचं ॲप तो ओपन करतो, पण त्यामध्ये ना त्याला कळते की ऑर्डर घेतल्या जात नाही आहेत. म्हणजे नम्रताचं क्लाउड किचनचं ॲप बंद झालं आहे हे कळून चुकलेलं असतं. मग आकाशला अर्णव स्वतः मदत करायला सांगतो आणि त्यानंतर आता काय रे, तिच्या बाबांच्या तब्येतीचं काय, त्याचंसुद्धा मी आकाशकडे सांगितलं आहे, तो बघेल, हँडल करेल, असंही अर्णव म्हणतो.
खूप भाग्यवान आहे दोघंही जण, म्हणजे एकमेकांना छान असा जोडीदार तर मिळाला आहे, सोबतच जावई आणि सूनही छान मिळाले. तेवढ्यातच ना आता वल्लरी तिथे कांगावा करत येते. वल्लरीच्या हाती ती फ्रेम लागलेली असते, जी की तिने स्वतःहून मुद्दामून ठेवलेली असते आणि त्याचे सगळे आरोप आहे ना ती मात्र आता ईश्वरीवर करत असते. या ईश्वरीने तुम्हाला माहिती आहे का, सात्विका ताईंची जी फोटो फ्रेम आहे ती अडगळीच्या खोलीत ठेवली. मग आता या सगळ्या गोष्टी जरी तिने केलेल्या नसल्या तरीसुद्धा बिचाऱ्या तिच्यावर आरोप करायचे काम मात्र आता सुरू असते. ईश्वरी तेवढ्यातच घरी आलेली असते आणि ईश्वरीला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्णवशी बोलायच्या असतात आणि म्हणूनच ती आलेली असते. पण इकडे मात्र आता या वल्लरीने भलताच तमाशा घातलेला असतो आणि ह्या ईश्वरीने हे सगळं केलं. ईश्वरी म्हणते मी काहीच नाही केलं. मग आता वल्लरी म्हणते, अगं सकाळी तुला मी सांगितलं होतं काही सामान त्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेव, त्यामध्ये तू ही फोटो फ्रेमही ठेवलीस काय किती धुळखात पडली आहे ती फोटो फ्रेम, बघ ना तिला किती लागलंय. आणि असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणत असते की नाही मी काहीच नाही केलं आणि ईश्वरी ना आपण जे काही केलं आहे ते सांगायचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला आता ईश्वरी ती फोटो फ्रेम पुसून सुद्धा द्यायला तयार असते. पण अर्णव त्या मनस्थितीत नसतो, कारण अर्णवला नाही या सगळ्याचा राग येत असतो. जरा शांतपणे उभाच असतो. पण इकडे मात्र खूप चाव 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 या वल्लरीचं होत असतं. वल्लरीला ईश्वरी सांगत असते, पण तरीसुद्धा अर्णवला माहिती आहे की आता त्याच्या नजरेत विलन कोण आहे ते, म्हणून अर्णवना सगळे आरोप ना ईश्वरीवरच करत असतो. आणि जर या चुका स्वतः वारंवार करत असेल ना तर एखाद्याने या सगळ्याची माफी तरी निदान मागावी. मग आता ईश्वरीला कळतं की अर्णव तिच्याकडनं माफीची अपेक्षा करत आहे, म्हणूनच आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की माझ्याकडनं ह्या चुका झालेल्या नाही आहेत, पण तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं मी केले तर त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल तर मी केलं आहे म्हणून मी तुमची माफी मागितली आहे. पण आता अर्णवला या ईश्वरीची ही माफीही नको असते, कारण आहे ना त्याला आता ईश्वरीचा खूप जास्त राग होत असतो, त्याची चिडचिड होत असते, कारण ना त्याला आता काहीही नकोसं झालेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो भयंकर असा चिडलेला असतो आणि तो ईश्वरीकडे पाहत असतो, कारण त्याच्या आईच्या बाबतीत जे काही झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना त्याला नकोशा झालेल्या असतात आणि त्यामुळेच ना जरा तो खूप जास्त असा हँग होतो. म्हणूनच आता ईश्वरी त्याचा राग काढायचा प्रयत्न करायचा ठरवते, पण आता त्याला ते सत्यही तिला सांगायचं असतं. पण आता मुद्दामूनच या दोघांमध्ये कशी भांडणं होतील ना हे काम मात्र या वल्लरीने जोरदार केलेलं असतं. म्हणजेच ना ही वल्लरी ना खरंच ना काय बोलावं या वल्लरीला. या वल्लरीचं कारस्थान ना तर संपत नाही. वल्लरीने तर दोघांमध्ये आग लावलेली होती. अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये निघून जातात तर मामा मुद्दामून आता वल्लरीला म्हणत असतात की आता एवढी सगळी भांडणं लावून भूक लागली असेल ना, जा खाऊन घे, तुला खायची गरज आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला आता तिला खायला सांगितलं जातं आणि त्यामुळेच ना आता ती लगेच तिथे डायनिंग टेबलवर बसते. पण ईश्वरीच्या मनाला या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त त्रास झाला आहे. या सगळ्या गोष्टी आता मात्र अंजलीला कळलेल्या असतात आणि त्यामुळेच ना अंजली ईश्वरीला म्हणत असते की या चिंटूचं हे असंच असतं, आईच्या बाबतीत काही झालं ना तर तो खूप जास्त पॅनिक होतो. मग आता आजीही ईश्वरीला समजवते आणि नको इतकी रिॲक्ट होऊ, नको काळजी करू असं देखील म्हणते. त्याच वेळेला इकडे मात्र वल्लरी ब्रेड खात असतानाच तिचं मात्र आता खूप जास्त आनंद झालेला असतो तिला, कारण तिला असं वाटत असतं की चला आपण जे काही करतोय ते एकदम बढिया करतोय, आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या एकदम परफेक्ट आपल्याला जमत आहेत. ईश्वरी आता रूममध्ये येते, तोपर्यंत ती बघते तर काय अर्णव ना ती फोटोची फ्रेम पुसत असतो, ज्याला सगळी माती वगैरे लागलेली असते, धूळ चढलेली असते, ती फोटो फ्रेम तो पुसत असतो. आणि तेवढ्यातच ना आता ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की द्या अर्णव सर मी करून देते साफ. पण आता अर्णव तिचं ऐकायला तयार नसतो. अर्णव सरळ तिला म्हणतो की मला ना तुझ्याकडनं कोणत्याच अपेक्षा नाहीको आहेत आणि मला माहिती आहे की हे सगळं करायची तुला गरजही नाही. दुसरीकडे आता नम्रताचं क्लाउड किचनचं ॲप हे चालत नसतं आणि म्हणूनच तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि या सगळ्याबद्दलच ती आपल्या आईला सांगत असते की बघ ना मी अर्णव जिजूंना कॉल केला पण त्यांनी माझा कॉल रिसीव केला नाही. अगं तुला काय गरज होती प्रत्येक वेळेला त्यांच्यावर डिपेंड राहायची, तुला मी सांगितलं आहे की तुझी जबाबदारी तूही घे कामाची, प्रत्येक वेळेला ते आपल्या मदतीला धावून येतीलच असं नाही ना.
प्रत्येक वेळेला विचार करून करत जा कामं. काय गरज आहे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना सांगायची, नको सांगत जाऊ, त्यांनाही त्यांची कामं असतात, असं करू नकोस, असं देखील आता सुप्रिया ही नम्रताला समजावू लागते. अगं पण क्लाउड किचनचं ॲप चालत नाही आहे, मला टेन्शन आलं आहे, काय करू, सकाळपासून एकही ऑर्डर भेटली नाही आहे, असंच जर चालत राहिलं तर कसं व्हायचं. तेवढ्यातच तिथे आता आकाश आलेला असतो आणि आकाशला खरं तर अर्णवनेच पाठवलेलं असतं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. मग आता आकाश तिथे येतो आणि म्हणतो की मी असताना कसलं टेन्शन आहे, मी आहे ना, मी करून देतो तुम्हाला, काळजी करूच नका. आणि असं बोलून ना आता तो या सगळ्याची जबाबदारी घेतो. आणि जेव्हा तो या सगळ्याची जबाबदारी घेतो ना तेव्हा कुठे जाऊन बरं वाटतं. इकडे मात्र आता नम्रता म्हणत असते की बरं झालं आकाश सर तुम्ही आलात, मला ना खरंच टेन्शन आलं होतं, प्लीज ना मला या सगळ्यातून जरा सोल्युशन द्या ना, मला भीती वाटत आहे, सकाळपासून हे ॲप चालतच नाही आहे, प्लीज तुम्ही जरा काहीतरी करता का, म्हणजे हा ॲप व्यवस्थितपणे वर्क तरी करेल. मग आता तो मदत करायला तयार होतो. तर दुसरीकडे ईश्वरी आता बेडरूममध्ये येते आणि घडलेली हकीकत आता सांगू लागते. म्हणजेच ना आता ती सांगत असते की अर्णव सर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या त्या सगळ्या चुकीच्या आहेत, मी काय बोलते ते ऐकून घ्या, मी आताच आईकडनं जाऊन आली, आईकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यात आणि आता तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचवायला हवी म्हणून तुम्हाला सांगते. खरं तर आईला ना या सगळ्यात फसवलं गेलं होतं आणि बिचाऱ्या आईचा या सगळ्यात काहीच दोष नाही हो, ती खरंच या सगळ्यामध्ये अडकली आहे आणि ती घडलेला सगळा प्रकार म्हणजे जसं आईने सांगितलं आहे त्या सगळ्या काही गोष्टी ना ते आपल्या अर्णवला म्हणजे नवऱ्याला सांगायचा प्रयत्न करत असते. पण अर्णव हा ऐकण्याच्या मनस्थितीत कुठे असतो. अर्णवने तर आता ना खूप मोठा गैरसमज ईश्वरीच्या बाबतीत करून घेतलेला असतो. त्याला आता ईश्वरीचं काहीच खरं वाटत नसतं. तो सरळ सांगतो की मला ना तू कोणत्याही गोष्टी सांगू नकोस, कारण या सगळ्या कोणत्याच गोष्टीवर ना माझा विश्वासही बसणार नाही आणि उगाच ना तू या सगळ्या गोष्टी सांगून मला ह्या सगळ्यात अडकवू नकोस, असं देखील आता अर्णव तिला बोलत असतो. आणि जेव्हा अर्णवला ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता ईश्वरीला अर्णवने स्पष्ट सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला नीट समजावून सांगायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आता इकडे नम्रता ही आकाशला पाणी देते आणि त्याच वेळेला आकाशच्या हाताचा स्पर्श नम्रताला झाल्यामुळे आता नम्रताच्या मनामध्ये गुदगुदल्या होतात आणि त्यामुळे ती आता आकाशकडे पाहू लागते. आकाश खरं तर हे ॲपचं करून आलेला असतो आणि त्याला तेवढंच निमित्त हवं असतं या नम्रताला भेटण्यासाठी. आणि आता तो इथे नम्रतासोबत बोलतच तिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं बघत असतो. तेवढ्यातच ना इकडे मात्र आता सुप्रियाला टेन्शन असतं. सुप्रिया म्हणत असते की अर्णव आता कधीच आपले कॉल रिसीव्ह करणार नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी नम्रताला कशा समजवायच्या. म्हणजेच नम्रताना खूप जास्त पॅनिक होते. नम्रताला कसं हँडल करायचं ना मला खरंच कळत नाही आहे. आपण काही झालं तरी नम्रताला समजवायला हवं का, सगळा भूतकाळ सांगायला हवा का, नाहीतर तिलाही वाईट वाटेल, असा विचार ना आता सुप्रिया करत असते. तर दुसरीकडे मात्र आता सगळं ईश्वरीने सत्य सांगूनसुद्धा अर्णवला त्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो. अर्णव सरळ सांगतो की मला ना या सगळ्या गोष्टी सांगू नको, या सगळ्या गोष्टी कहाण्या तू रचलेल्या आहेस आणि तुझ्या आईने सुद्धा. तुला जर एवढंच वाटत असेल ना तर जी कोणची बाई आहे ना तिला समोर आण आणि तिच्याकडनं मला हे सत्य ऐकू दे, तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवेल, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र ईश्वरीला धक्का बसतो. मग ईश्वरी आता विचार करते की त्या बाईचा शोध घ्यायचा तरी कसा. इकडे नम्रताचा प्रॉब्लेम एकाच झटक्यात आकाशने सॉल्व्ह केलेला असतो. त्यामुळे नम्रता खूपच जास्त खुश असते आणि नम्रता आकाशचे आभार मानत असते आणि आता ती आनंदात आकाशचा हातही धरते आणि आकाशला थँक्यू असं म्हणते. आकाशला तिने थँक्यू बोलल्याबरोबर आता आकाशही लगेच जागेवरनं उठतो आणि त्याचा हात तसाच तिच्या हातामध्ये असतो आणि त्याच वेळेला तो तिला म्हणतो की तुला तर माहिती आहे ना तुझ्यासाठी मी काही करू शकतो. त्यावर मात्र आता नम्रता ही आकाशकडे बघतच राहते, तिच्या डोळ्यांमध्ये ती हरवून जाते. आणि त्याच वेळेला इकडे ईश्वरीला अर्णव सक्त ताकीद देत म्हणत असतो की तुझ्या ह्या कोणत्याही ज्या स्टोऱ्या आहेत, कहाण्या आहेत, या कहाण्यांकडे मी जराही लक्ष देणार नाही, कारण मला माहिती आहे तुझ्या या सगळ्या कहाण्या फेक आहेत, कारण तुझ्या आईने आणि तुने ह्या बनवलेल्या. मला माहिती आहे माझ्या आईच्या बाबतीत काय घडलं आहे ते, आणि ते कधीही न विसरण्यासारखं आहे. आणि तुला जर तुझी बाजू बरोबर आहे, स्ट्रॉंग आहे, हे जर सांगायचं असेल आणि तुझी आई या सगळ्यामध्ये दोषी नाही आहे हे सुद्धा मला पटवून द्यायचं असेल ना तर त्यासाठी ना तुला एक काम करावं
बघावं लागेल ती जी कोण बाई आहे ना ज्याबद्दल तू मला सांगते त्या बाईला माझ्या समोर आण. आता सुप्रिया ही टेन्शनमध्ये डायरेक्ट ना अर्णवच्या घरीच आलेली असते. म्हणजेच ना तिला काळजी वाटत असते पण ती घरी जाण्याचं धाडस मात्र काही दाखवत नसते. आता तिकडे ईश्वरी बाहेर येते आणि ईश्वरी आपल्या आईला म्हणते की आई तू इथे काय करतेस. त्यावर आता ईश्वरी आईला जेव्हा विचारते तेव्हा आई मात्र सांगते की अगं मला तुझी काळजी वाटत होती. अर्णव सर कसे असतील त्यांनी काय रिॲक्ट केलं आहे याबद्दल मला टेन्शन आलं होतं आणि म्हणूनच मी तुझ्यापर्यंत इथे येऊन पोचले. काय झालं सगळं ओके तर आहे ना, सगळं ठीक तर आहे ना. अर्णवला तर सांगितलंच का ह्या सगळ्या गोष्टी. हो अर्णव सरांना मी सगळ्या गोष्टी सांगितल्या पण अर्णव सर ऐकायला तयार नाही आहेत. सरळ सरळ सांगतायत की तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही त्या बाईला घेऊन या. आता कुठून आणायचं आहे त्या बाईला. खरंच ना ते ऐकायला तयार नाही आहेत. सुप्रिया म्हणते की ते सगळं जाऊ दे आता ना मला नाही ऐकायचं काहीच. मी एक काम करते मी येते मी समजवते त्यांना. आणि असं बोलून आता मात्र ती ठरवते आणि ती आता अर्णवच्याच घरी जायला निघते. कारण सुप्रियाला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा संसार जो आहे तो मोडायला नको आणि म्हणूनच ती आता तिचा संसार काही झालं तरी मोडायला नको म्हणूनच आता अर्णवसोबत बोलण्यासाठी म्हणून आतमध्ये जात असते. ईश्वरी आपल्या आईला थांबवते आणि ईश्वरी म्हणत असते की आई नको नको असं करूस, नको जाऊस तू आतमध्ये. मला असं वाटतं ना तू जर आतमध्ये गेलीस तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. मग आता जेव्हा हे सगळं काही ती बघते ना तेव्हा मात्र तेवढ्यातच समोरून ना अर्णव येत असतो आणि अर्णव जेव्हा येताना तिला दिसतो तेव्हा मात्र आता ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर थांबा. पण त्याच वेळेला आता सुप्रिया अर्णवकडे जाऊन घडलेली हकीकत सांगायचा प्रयत्न करत असते. अर्णव आता तिला म्हणतो की आता तुम्ही तीच कहाणी मला सांगणार आहात का जी कहाणी तुमच्या मुलीने मला सांगितली. तुम्ही ना अशा बनावट कहाण्या माझ्यापर्यंत आणू नका आणि मला सांगूही नका. मला ह्या कोणत्याही कहाण्या ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला जर स्वतःला सिद्ध करायचंच असेल ना तर मला प्रूफ द्या आणि मी जेव्हा प्रूफ बघेन ना तेव्हाच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवेन असं देखील आता ते म्हणू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो म्हणतो तेव्हा मात्र आता ईश्वरी एकदमच धक्क्यामध्ये अर्णवकडे पाहत असते. कारण अर्णव वरच्यावर तिच्या आईचा अपमान करत असतो आणि तिला या सगळ्या गोष्टींना सहन होत नसतात आणि त्यामुळेच थोडीशी का होईना ती पॅनिक झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता सुप्रिया अर्णवला सांगायचा प्रयत्न करत असते की या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चूक नाही आहे. ईश्वरीला या सगळ्या गोष्टी माहितीही नव्हत्या. तिला आता ह्या गोष्टी कळल्यात पण प्लीज ना तुम्ही या सगळ्या गोष्टी समजून घ्या. परंतु अर्णव या गोष्टी समजून घ्यायला तयार नसतो. म्हणूनच आता अक्षरशः हात जोडूनच ती विनंती करत असते आणि म्हणत असते की नाही प्लीज ऐकून घ्या. आमच्यासोबत बोलू नका, आमच्याशी संबंध ठेवू नका, पण इशूला या सगळ्याची शिक्षा देऊ नका. पण या सगळ्या गोष्टी ना या खूप जास्त लिमिटच्या बाहेर झालेल्या असतात आणि म्हणूनच ना आता या सगळ्या गोष्टी नको नकोशा वाटत असतात. पण अर्णव जो आहे तो काही देखील ऐकायला तयार नसतो आणि त्यामुळेच ना अर्णव सरळ म्हणतो की या घरात यायचाही जराही प्रयत्न करायचा नाही कारण तुमचा आमचा काही एक संबंध नाही आहे. असं बोलून तो आता आपल्या गाडीत बसतो आणि तिकडनं जायला निघतो. आणि जेव्हा तो तिकडनं जायला निघतो ना तेव्हा मात्र आता इथे ईश्वरी आणि त्याचसोबत आई म्हणजे सुप्रिया दोघीजणी तिथेच उभे असतात. आणि जेव्हा तिथेच उभे असतात ना त्या मात्र सुप्रियाला खूप जास्त वाईट वाटतं. सुप्रिया जी आहे ती म्हणत असते की मला कळतंय या सगळ्या गोष्टी ना खूप जास्त भयंकर आहेत पण मला ना या सगळ्या गोष्टीतून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. कारण मला नको वाटतंय हे सगळं. मला असं वाटतंय ना की माझ्या मुलीचा संसार हा व्यवस्थित व्हायला हवा आणि जर त्या संसारामध्ये काही विघ्न येत असतील ना तर मी ती सहन करू शकणार नाही. काही झालं तरी मी माझ्या मुलीचा संसार वाचवणार असंही आता इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर मात्र ती तिकडनं निघून जाते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अंजली आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरीला आता जाणून घ्यायचं असतं की नेमकं अर्णवचा राग घालवण्यासाठी काय करता येईल आणि म्हणूनच ना ती आता प्रयत्न करत असते. आणि त्याच वेळेला अंजलीला ती त्याबद्दल विचारते तर अंजली तिला या सगळ्याबद्दल सांगू लागते आणि तिला एक टेप रेकॉर्डर देते जो की लहानपणीचा अर्णवचा होता. दुसरीकडे मात्र आता वल्लरी ही राकेशचे कान भरते आणि आता दोघंही जण लवकरच वेगळे होणार असल्याचं सांगते. मग आता ह्यांची ही भांडणं चव्हाट्यावर आलेली आहेत तर असंही राकेश म्हणतो. आता ईश्वरीने अर्णवसाठी एक टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्डिंग टाईप केलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग अर्णव येतो तेव्हा ऐकतो. पण ते रेकॉर्डिंग जेव्हा ते कळतं त्याला की ईश्वरीचा आहे तेव्हा तो टेप रेकॉर्डर जोरात फेकून देतो. त्यामुळे ईश्वरीला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.